नमस्कार, नादिप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादिप्स किचन मध्ये गौरी गणपती स्पेशल सिरीज मधली एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे चटईची करंजी आणि चटईचे मोदक। ही चटईची करंजी आणि मोदक दोन्ही सुद्धा अतिशय देखणे आहेत। गौराईच्या फराळामध्ये हे सुंदर पदार्थ तुम्ही सहज बनवून ठेवू शकता। मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला हे उपलब्ध होणार नाहीत। जेवढे ते दिसायला सुंदर आहेत तेवढेच ते चवीला अप्रतिम लागतात। चला तर या स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपण करंजी आणि मोदकासाठी सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी 2 वाटी रवा टाकत आहे। मी इथे बेसिकली जे सारण बनवलं जातं रव्याचं ते बनवत आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचं खोबऱ्याचं किंवा तिळाचं सारण सुद्धा बनवू शकता। यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकत आहे। खोबरा आणि रवा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये टाकत आहे पिस्त्याचे काप, बदामचे काप। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता, पण ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही नाही टाकले तरी चालेल। इथे परफेक्ट असा हा खरपूस भाजला आहे। मी गॅस बंद केला आहे आणि यामध्ये पिठी साखर टाकत आहे। इथे मी 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी पिठी साखर असं प्रमाण घेतलं आहे। गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे आणि नंतरच पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे। हे सारण तयार झालं आहे। आता आपण करंजीसाठी किंवा मोदकासाठी डो तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे मैदा घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि अगदी चमचाभर साजूक तूप टाकत आहे। तुपामुळे करंजी किंवा मोदक खुसखुशीत होतात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामधलं अर्ध पीठ मी साईडला काढून घेत आहे। इथे मी ज्या वाटीने रवा मोजला होता त्या वाटीने 3 वाटी मैदा घेतला होता। त्यातील काही मैदा साईडला काढून हे पीठ आपल्याला व्यवस्थित घटसर असं मळून घ्यायचं आहे। पीठ तुम्हाला घट्ट मळायचं असलं तरी ते मऊसूद मळायचं आहे। या पद्धतीने इथे आपला करंजीचा डो तयार आहे। आता आपण आधी पीठ साईडला काढून ठेवलं होतं त्यामधलं थोडं पीठ घेऊन आपण सेकंड डो तयार करत आहे। तो मी येलो फूड कलर मध्ये तयार करत आहे। यामध्ये मी थोडासा येलो फूड कलर टाकून तो मिक्स करून घेतला आहे। इथे जसं लागेल तसं पाणी टाकून आपल्याला घटसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने हा सुद्धा डो तयार आहे। आता सेकंड डो तयार करून घेऊया। तो मी ग्रीन कलरचा तयार करत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर वापरू शकता। इथे ग्रीन कलरचा डो सुद्धा आपला तयार आहे आणि शेवटचा पिठाचा डो मी रेड कलरचा मळत आहे। यामध्ये रेड फूड कलर टाकला आहे। या पद्धतीने आपला रेड कलरचा डो सुद्धा तयार आहे। इथे तुपाची वाटी घेतली आहे। सर्व डो आपले तयार आहे आणि सारण सुद्धा तयार आहे। आता आपण करंजी बनवायला घेऊया। त्यासाठी हातामध्ये पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने त्याची लाटी तयार करून घ्यायची। इथे मी तिन्ही पिठाची एक एक लाटी तयार करून घेत आहे। पोलपटाला थोडंसं तूप लावून त्यावर ही लाटी ठेवून आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी ही पातळच लाटली आहेत। हे पान साईडला ठेवून आपण हिरव्या कलरचं सुद्धा करंजीचं पान लाटून घेऊया। या पद्धतीने हे सुद्धा पान लाटून झालं आहे। आता आपण हे कट करून घेऊया। कट कसं करायचं तर एकसारख्या आकारामध्ये सरळ हे पान कट करायचं। इथे मी दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने त्याचे काप झाले पाहिजे। आता येलो कलरचं करंजीचं पान लाटून त्याचे सुद्धा पहिल्यासारखेच काप करून घ्यायचे आहे। या पद्धतीने इथे आपण जे पहिलं पान लाटलं होतं पांढऱ्या कलरचं ते ठेवून त्यावर ग्रीन कलरच्या पानाचे काप ठेवूया। हे पानाचे काप आपल्याला जवळ लावायचे आहे, पण तुम्हाला समजावं म्हणून मी एकाडेक लावले आणि दुसरे त्यासोबतच मी लावून घेतले आहे। या पद्धतीने हाताने प्रेस करत जायचे आणि एक एक या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने ते काढायचे आहे। आता त्यामध्ये आपण इथे येलो कलरचं पान लावलं आहे। नंतर हे ग्रीन कलरचे पान त्यावर फोल्ड करायचे। पुन्हा एकदा त्याच्या अपोजिट बाजूचे काप उचलायचे आणि त्यावर पुन्हा एकदा येलो कलरचं पान लावायचं आणि ग्रीन कलरचे काप त्यावर ठेवायचे। आता त्याची अपोजिट बाजू उचलायची आणि येलो कलरचं पान ठेवून पुन्हा ते बंद करून घ्यायचे आणि या पद्धतीने बोटाने साईडच्या कडा प्रेस करून बंद करून घ्यायच्या, म्हणजे पान निसटणार नाही। आणि या साशामध्ये इथे मी करंजीचा साशा घेतला आहे, त्यामध्ये हे पान ठेवत आहे। आता इथे तिन्ही सुद्धा पान मी पातळ लाटले आहे, कारण 3 लेयर झाला आहे त्यामुळे पानाची जाडी जास्त होऊ शकते। यामध्ये सारण भरून ते हाताने व्यवस्थित प्रेस करायचं आणि अलगद असा साशा फोल्ड करायचा। इथे दाखवल्याप्रमाणे
बाहेर आलेला भाग मी काढून टाकत आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर करंजी झाली आहे। अलगद साच्यातून ती सेपरेट झाली आहे। अतिशय देखणी अशी चटईची करंजी। मी तुम्हाला सेकंड करंजी सुद्धा याच पद्धतीने करून दाखवते। येलो कलरचे काप जवळ लावून त्याची वरची बाजू हाताने प्रेस करून ती पानाला चिटकून घ्यायची आणि एक सोडून एक पानाचे काप उचलून आपण यावर रेड कलरचे काप लावूया। या पद्धतीने याआधीही तुम्हाला ही प्रोसेस दाखवली आहे। एकदम सिंपल आहे। या पद्धतीने ही चटईची करंजी आपल्याला विणून घ्यायची आहे। तरी ते हे सुद्धा सुंदर असं करंजीचं पान तयार आहे। हे पान साच्यामध्ये ठेवून त्यामध्ये सारण भरून करंजी तयार करून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता ही सुद्धा करंजी किती सुंदर दिसत आहे। तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये तुम्ही ह्या करंज्या बनवू शकता। आता आपण चटईचे मोदक बनवूया। त्यासाठी मी ते पान लाटून घेतलं आहे आणि वाटीच्या साहाय्याने ते गोल आकारामध्ये कट करून साईडच्या कडा त्याच्या काढून टाकले आहे। तिन्ही रंगाचे इथे मी पान लाटून घेतलेले आहेत। या पद्धतीने ते सुद्धा कापून घेऊया। ज्या पद्धतीने आपण चटई करंजीचं पान बनवतो अगदी तशाच प्रोसेसने हे सुद्धा पान बनवायचं आहे। याचे सुद्धा ग्रीन कलरचे काप एकाड एक उचलून त्यावर मी येलो कलरचा काप ठेवला आहे आणि हे पान तयार करून घेतलं आहे। पण हे पान आपल्याला अर्ध्यातून कट करून घ्यायचं आहे इथे दाखवल्याप्रमाणे, कारण इथे आपण मोदकाच्या साच्याने हे मोदक बनवणार आहोत, म्हणून साच्यामध्ये व्यवस्थित हे पान बसलं पाहिजे म्हणून मी कट केलं आहे। यामध्ये सुद्धा मी सारण भरत आहे। या पद्धतीने त्याच पानाने हा मोदक बंद करून एक्स्ट्राचा पानाचा भाग काढून घ्यायचा। इथे आपला सुंदर असा चटईचा मोदक तयार आहे। किती सुंदर आणि सुबक दिसत आहे। मी दुसऱ्या कलरचा सुद्धा हा बनवून घेतला आहे। याच पद्धतीने आपल्याला हे सगळे मोदक बनवून घ्यायचे आहे। इथे पहा लाल आणि हिरव्या कलरचा मोदक सुद्धा किती सुंदर दिसत आहे। तर इथे आपली करंजी आणि मोदक तयार आहे। करंजी मोदकाच्या पिठाचा एक्स्ट्राचा जो भाग साईडला निघला होता त्यापासून मी रंगीत करंज्या सुद्धा बनवून घेतल्या आहे। ह्या आता तळून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। छोटासा पिठाचा गोळा टाकून तेल तापलं का हे चेक करून पाहायचं आणि त्यामध्ये एक एक करून करंजी सोडायची। फार जास्त करंज्या एका वेळेस सोडायच्या नाही आणि हळूवारपणे त्या हलवायच्या। अगदी 1-1.5 मिनिटांमध्ये ही करंजी व्यवस्थित तळते। खूप जास्तही तळायची नाही, नाहीतर याचा रंग बदलू शकतो। आता त्याच पद्धतीने आपण मोदक सुद्धा तळून घेऊया। मोदक आणि करंजी तळताना गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आणि फास्ट मध्ये हे तळून घ्यायचे। लो फ्लेमवर जर हे तळले तर फार जास्त तेलकट झाल्यासारखे वाटतील। इथे आपले मोदक सुद्धा तळून तयार आहेत। तर इथे चटईची करंजी आणि चटईचे मोदक तयार आहे। हे मोदक अप्रतिम होतात। करंजी सुद्धा चवीला फार छान लागते। तुम्ही ही कुठल्याही सारणापासून बनवू शकता। दिसायला ती अतिशय सुंदर दिसते, म्हणून गौरी गणपतीसाठी तुम्ही ही नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। आपण जर नाददीप्स किचनवर नवीन असाल तर नाददीप्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।